चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात खेळण्यात आला। चुरशीच्या या सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्हीकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या। दोन्ही बाजूकडून गोलसाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले, मात्र गोल करता आले नाहीत। उत्तरार्धात सुद्धा दोन्हीकडून आक्रमक खेळ करण्यात आला। सामन्याच्या 78व्या मिनिटाला नबी खानच्या पासवर अमीन कझीरनं खंडोबाच्या गोलरक्षकाला चकवा देत गोल केला। हाच गोल संघासाठी विजयी गोल ठरला। हा सामना पाटाकडील तालीम मंडळानं 1-0 गोल फरकानं जिंकत चंद्रकांत चषकावर आपलं नाव कोरलं। पाटाकडील संघाकडून ऋषिकेश मेथे पाटील, प्रथमेश हेरेकर, यशराज कांबळे यांनी, तर खंडोबा संघाकडून रोहित जाधव, पृथ्वीराज साळोखे, ऋतुराज संकपाळ, प्रभू पोवार यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं। यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला। यामध्ये विजेत्या पाटाकडील तालीम मंडळास 2,31,000 रुपये रोख आणि चषक, तर उपविजेत्या खंडोबा तालीम मंडळास 1,31,000 रोख आणि चषक देऊन गौरवण्यात आलं। यासह स्पर्धेतील मालिकावीर पीटीएमचा अमीन कझीर, बेस्ट गोलकीपर पीटीएमचा अमर गवळी, बेस्ट डिफेन्स पीटीएमचा अक्षय पायमल, बेस्ट हाफ खंडोबाचा प्रभू पोवार, तर बेस्ट फॉरवर्ड खंडोबाचा विष्णू टीएम या सर्वांना रोख बक्षीस आणि चषक देऊन गौरवण्यात आलं। यावेळी माजी आमदार जयश्री जाधव, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे, उपमहापौर अक्षय जरग, परिवहन सभापती सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, बालगोपाल मंडळाचे अध्यक्ष कुरणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि फुटबॉल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते।